श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं आजपर्यंतचं सगळ्यात भारी डेकोरेशन आणि तेच डेकोरेशन बघायला आज मी तुम्हाला डायरेक्ट दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दरबारात घेऊन जाणार आहे. तसं तर आम्ही श्रीरामपूरवरून सकाळी 6 वाजताच निघालो होतो आणि आम्हाला गाडी लावायचा प्लॅन होता शनिवार वाड्यामध्ये, पण तिथं काय गाडी लावता आली नाही म्हणून डायरेक्ट लाल महालासमोर अचानक भयानक गाडी पार्क करून टाकली आणि डायरेक्ट चालत 120च्या स्पीडने आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिर लांबूनच इतकं भारी दिसत होतं आणि तेच बघायला लाखो भक्त भाविकांनी गर्दी केली होती आणि डायरेक्ट अचानक भयानक एवढ्या भक्त भाविकांमध्ये आपले फॅन फॉलोअर्स भेटले. इतकं भारी वाटलं, इतकं लांब जाऊन सुद्धा आपले फॅन फॉलोअर्स भेटते. मंदिर इतकं भारी दिसत होतं आणि आम्हाला त्याच्यामध्ये जायची इतकी घाई झाली होती म्हणून त्याच्यामुळे आम्ही अचानक भयानक लाईनीला लागलो आणि मंदिराचा आतमधला सेटअप इतका भारी की खऱ्या मंदिराला सुद्धा एक वेळेस विचार करावा लागेल. आणि या वेळेचा जो सेटअप आहे तो केरळच्या पद्मस्वामिनी मंदिराची प्रतिकृती आहे. आणि आज गणपतीचा दिवस दुसरा होता आणि दुसरा दिवस असताना सुद्धा डायरेक्ट दुसऱ्या देशातून लोक येऊन इथं दर्शन करत होते आणि आपण इतकं लाईनीला लागलो होतो आणि व्हिडिओ पण काढायचे होते. त्याच्यामुळे पटकन दिशा आपण लाईनीला लागलो आणि पटापटा व्हिडिओच्या क्लिपा घेत होतो आणि त्याच्यानंतर फायनली आपण डायरेक्ट दर्शन करायला गेलो आणि इतक्या जवळून दगडूशेठ गणपती बाप्पाला बघणं म्हणजे नशीबच आहे, दुसरं काही नाही. एकदम ओकेमध्ये आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर जर हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे, त्याच्यामुळे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आलंच पाहिजे. आणि तुम्हाला एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिशी मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.